आज बनवणार आपण दह्याची कढी. तर बघूया दह्याची कढी कशी बनवायची. ती एकदम सुंदर चविष्ट अशी. तर कढईमध्ये छान तेल घ्यायचं 2 चम्मच. नंतर मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तळतळू द्यायची. नंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा. लसूण छान परतून घ्यायचा. लसूण छान परतून झाला की त्याच्यामध्ये छान कढीपत्ता, सांबार, जे कढीचं फूल असतं ते, थोडं हिंग पावडर, नंतर चवीनुसार मीठ, हळद आणि थोडा हिंग टाकून घ्यायचा. थोडा सांबारही टाकून घ्यायचा आणि हे छान तेलामध्ये होऊ द्यायचं मस्त. आणि एका बाउलमध्ये दही घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडं बेसन टाकायचं आणि ते मिक्सरला छान असं एकजीव असं वाटून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये कढईमध्ये छान पाणी टाकून सवून द्यायचं आणि त्याला उकळी येतपर्यंत छान चम्मच ढवळत राहायचा. अशी सुंदर अशी आपली कढी छान तयार होते. आणि त्याच्यामध्ये थोडं हिंगही टाकायचं. हिंग टाकल्यामुळे कढीला असं खमंग असा वास येतो आणि मस्त खायलाही छान लागते आणि प्यायलाही छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा कढी. मी ट्राय केलेली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा की कढी कशी झाली आहे ते. तर बघा, आता इथे आपण जे मिक्सरला लावलेलं ताक होतं ते इथे लावून घेऊया आणि छान उकळू देऊया आणि चम्मच असा ढवळत राहूया की जेणेकरून ही कढी अशी छान तयार होईल. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.